बातमी अमरावतीमधून। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना शासकीय कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि त्यामुळे अमरावतीत वानखडे, यशोमती ठाकूर कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। कार्यालयाचा कुलूप तोडून ताबा घेणार असा वानखडेंनी इशारा दिलेला होता आणि म्हणूनच आता हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांसाठी जे आहे ते एक शासकीय कार्यालय आहे आणि हे शासकीय कार्यालय खासदारांना वापरण्यासाठी दिलं जातं। मागील 5 वर्ष जर आपण पाहिलं तर खासदार नवनीत राणांच्या ताब्यात या अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचं कार्यालय होतं, परंतु आचारसंहितेच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं हे कार्यालय बंद करण्यात आलेलं होतं। आता नवनिर्वाचित खासदार म्हणून बळवंत वानखडे रुजू झाले, त्यामुळे शासकीय कामकाज करण्यासाठी हे कार्यालय आम्हाला द्यावं अशी मागणी बळवंत वानखडेंनी केलेली आहे, परंतु अद्यापही त्यांना कार्यालय दिलं नसल्याचा आरोप त्यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते आज स्वतः कुलूप उघडणार असल्याचा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुलूप लावण्यात आलेला आहे या ठिकाणी या कार्यालयाला। हेच कार्यालय आम्हाला दिलं पाहिजे, या ठिकाणाहून जिल्ह्याचा कारभार असेल, मतदारसंघातील लोकांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहेत। काही वेळातच या ठिकाणी यशोमती ठाकूर असतील आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे दाखल होणार आहे। दुसरीकडे याच जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील दाखल झालेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।